अध्यक्ष महाराज रिटेक करू ना, रिटेक करायचं ना. लक्षवेधी क्रमांक 1 चला वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष द्या महाराज, दालनात मी देतो, द्या तुम्ही. मान्य मंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांना मी धन्यवाद देईन की त्यांनी प्रदूषणाच्या या गंभीर प्रश्नाच्या संदर्भात स्वतः चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा केला, कडक उन्हात दौरा केला, प्रदूषणाची पाहणी केली. अतिशय संवेदनशील मनानी अध्यक्ष महाराज, मी यासाठी त्यांचं कौतुक करतो की संवेदनशील मनानी विधानसभेचं आश्वासन पूर्ण करणाऱ्या दुर्मिळ मंत्र्यापैकी माननीय मंत्री महोदयांनी आश्वासन पूर्ण केलं. पण अध्यक्ष महाराज, एक खंत आहे अध्यक्ष महाराज की मंत्री महोदय उत्तम आहेत अध्यक्ष महाराज, पण अध्यक्ष महाराज त्यांना उत्तर लिहून देणारे हे मात्र अध्यक्ष महाराज मंत्री महोदयांना अडचणीत आणणारे उत्तर लिहिणारे असावेत. पहिलंच वाक्य आहे की चंद्रपूर जिल्हा खनिज संपत्तीने विपुल असून यामध्ये एक वाक्य जोडा, आजाराने सुद्धा विपुल आहे. अध्यक्ष महाराज, माझे स्पेसिफिक प्रश्न आहे आणि नामदार पंकजाताई मुंडेंना माझी एक आग्रहाची विनंती आहे की तुम्ही स्वतः प्रदूषण पाहिलंय की किती प्रदूषण तिथं आहे, काय अवस्था आहे. बरं, तुम्ही उत्तरात अध्यक्ष महाराज उत्तरात हे मान्य करताय की आम्ही प्रदूषण आहे म्हणून दंड केला, आम्ही बँक हमी ही जप्त केली, आणि दुसरीकडे शेवटच्या वाक्यात लिहिता की असं आम्हाला वाटत नाही की आकडेवारी संतुलित आहे. म्हणजे पोपट बोलत नाही, पोपट खात नाही, पोपट पित नाही, पण पोपट मेला हे मान्य करायला तयार नाही. आता मी माझे स्पेसिफिक प्रश्न विचारतो. माझा पहिला प्रश्न आहे, जर तुम्ही बँक गॅरंटी 2 लक्ष 2.5 लक्ष ठेवली ते इथं चर्चगेटच्या स्टेशनवर भीक मागणारा सुद्धा एका दिवसामध्ये एवढी भीक जमा करतो. हे 2 लक्ष कोणासाठी? 1000 कोटी 2000 कोटीचं टर्नओव्हर असणाऱ्यांसाठी, 2000 कोटीचा कोळसा विकणाऱ्यांसाठी 2 लाख. माझी पहिली मागणी माननीय अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांना आहे की तुम्ही ही बँक हमी त्याचं जे टर्नओव्हर आहे किंवा इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्या 1% ठेवली पाहिजे, आणि ही बँक गॅरंटी जमा केल्यानंतर 50% चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात देऊन त्याच्या माध्यमातून कडुनिंब, वड, पिंपळ किंवा मिटिगेशन केलं पाहिजे. ही माझी पहिली मागणी मी तुम्हाला देतो. अध्यक्ष महाराज, दुसरं मी तुम्हाला हे दुसरा कागद देतोय. तुम्ही म्हणता की आजार वाढलेच नाही, हे विभागाचा आकडा आहे. जलजन्य जे आजार आहे ते 9481. म्हणजे आमच्याकडे अध्यक्ष महाराज हवा दूषित, पाणी दूषित, माती दूषित, आणि या पैसे खाणाऱ्यांनी आता प्रशासनही दूषित केलाय. एक यांचा प्रदूषण अधिकारी आहे, त्याच्यावर मी FIR केली, तोही कागद देतो. मी FIR केली. जिल्हाधिकारी महोदय म्हणाले सरकारी कर्मचारी आहे, अधिकारी आहे, क्लास 1 अधिकारी आहे, आम्ही प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्याची परवानगी घेऊ. पण अध्यक्ष महाराज, माणसाची झोप 10 तास 12 तास मी समजू शकतो, पण अध्यक्ष महाराज महिनाभर प्रशासन झोपून असेल तर यांना कुंभ करण्याचा DNA यांच्यासोबतचा आहे का? माझा तिसरा प्रश्न आहे की आपण FIR दर्ज करण्यासाठी त्या अधिकाऱ्यावर अनुमती देणार आहात का? अध्यक्ष महाराज, या ठिकाणी माननीय मंत्री महोदय, एक महामाया कोळवाश्री आहे, म्हणजे साऱ्याच कोळवाश्री या बदमाश आहेच, पण या संदर्भामध्ये अध्यक्ष महाराज शेतकऱ्यांच्या कष्टाचं पीक 68,61,864. बरं, महामाया कोळवाश्रीला कोण वाचवणारे? पापी आहे. हे पापी नरकात गेल्याशिवाय राहणार नाही आहे. सरकारचं ऐकत नाही, अधिकाऱ्याचं ऐकत नाही. अध्यक्ष महाराज, हे कोण आहे की जे अध्यक्ष महाराज फक्त कर्नाटक सरकारच्या कोळशाचं अध्यक्ष महाराज वॉशिंग करतात? मी कंप्लेंट केली, त्यांनी कारवाई केली, पण ज्या महाराष्ट्राच्या विधानसभेत मी 7दा निवडून आलो त्या महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये मात्र कारवाई होत नाही. हे दुर्दैवी आहे अध्यक्ष महाराज, हा या मातीशी घात आहे. आणि म्हणून माझी पुढची मागणी आहे की 68 लाख हे ताबडतोब आपण देणार आहात का? आणि शेवटची माननीय मंत्री महोदय, मी सर्व कागद तुम्हाला आत्ताच्या आत्ता देतो. माझी आपल्याला मागणी आहे आणि माननीय अध्यक्ष महाराज नाही आहे,
खरं तर अध्यक्ष महाराज, कधी आम्ही चित्रपटाचं गाणं म्हणायचो ये अंधा कानून आहे, पण आम्हाला वाटायचं की चित्रपटाचे शब्दच आहे. पण आज माझी पुन्हा एक मागणी आहे, ती जर तुम्हाला करता आली तर बघा अध्यक्ष महाराज, हे सत्यमेव जयते आपण 26 जानेवारी 1950 स्वीकारलं. खरं तर हे पूर्ण कसं आहे की अध्यक्ष महाराज, सत्यमेव जयते नानृत सत्येन पन्या वितेत देवयाना, म्हणजे केवळ सत्याचाच विजय होतो हे तेव्हा मुंडक उपनिषदामध्ये लिहिलं आहे. ही त्यांनी लिहिताना चूक जी केली आहे ना ती दुरुस्त करा. हे सत्यमेव जयते उत्तर देणाऱ्यांच्या जर रूममध्ये लिहिलं असेल बदलवा, आणि सत्यमेवच्या ऐवजी नोटमेव जयते असं लिहा, तरच उत्तर खरं येणार आहे. आणि म्हणून माझी मंत्री महोदयांना विनंती आहे, मी सर्व कागद उपलब्ध करतो. 24 तासाच्या आत शेतकऱ्यांना 68 लाख मदत झाली पाहिजे. त्यांच्या पिकाचं आपण नुकसान केलं, त्यांच्या जीवनाचं नुकसान केलं, नाहीतर संविधानामध्ये गरीबाला मरण्याची अनुमती द्या, एवढा तरी बदल करा. जर अधिकारी बदलत नसेल, माननीय मंत्री महोदय तुम्ही दमदार आहात. बीडच्या मंत्र्याकडून स्पीडची आवश्यकता आहे, बीड टू स्पीड. पंकजाताई, तुमच्या नावाने आपल्या पक्षाचं चिन्ह आहे, ज्या पक्षाचं चिन्ह तुमच्या नावाने आहे त्या पक्षाच्या नेत्या म्हणून असं आहे, मुंडेचं रक्त कधीच अडचणीत येत नाही. हे गोपीनाथ मुंडे साहेबांचं रक्त आहे, ज्यांच्यामुळे आज आम्ही एवढ्या मोठ्या शक्तीने उभे आहोत. त्यामुळे ते रक्त अडचणीत येत नाही. पण अधिकाऱ्यांना मुंडे पॅटर्न कसा आहे हे आजच्या उत्तरांनी दाखवून द्या. आणि आपण चिरंजीव नाही, आपण हिंदू धर्मात जे चिरंजीव आहे त्याच्यापैकी आपण नाही. या उत्तर द्या. या उत्तरामध्ये जे जे पापी आहे त्यांचा नाश करा, आणि पुन्हा एकदा शक्ती काय असते स्त्रीची हे दाखवून द्या. धन्यवाद. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय.